भारत हॉस्पिटल का मकसद आपकी सेहत, मल्टी स्पेशलिटी और नर्सिंग होम चौबत में कहां मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। सोने के मशहूर व मारूफ ताजिर सैयद मोहसिन सुनार के यहाँ शादी ब्याह और दीगर तकारीब के लिए सोने के जेवरात जैसे अरबी डिजाइन के लॉन्ग हार, नेकलेस, गलसर, रानी हार वो दीगर दस्तियाब है। पता है हजरत पीरपुरा नगर नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पेट्रोल, डीजल और गैस की कीमतों के खिलाफ कांग्रेस का नांदेड़ बंद कामयाब। कांग्रेस पक्षाचा, कांग्रेस पक्षाचा, मोदी सरकार, मोदी सरकार, कांग्रेस पक्षाचा, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। कसं आहे काय वाटतं? प्रतिसाद आपण बघताच आहात, आपल्या पाठीमागे सगळी दुकानं बंद आहेत। आम्ही पूर्ण नांदेड शहराचा फेरफटका मारला, आम्हाला दिसून आलं की उत्स्फूर्तपणे आम्ही काही सांगायच्या अगोदरच लोकांनी आपापली दुकानं बंद ठेवलेल्याच आणि निषेध केला आहे की गेल्या 4-4.5 वर्षात मोदी सरकारने इतके जुलम केलेत ह्या देशावर, देशातील जनतेवर, की नोटाबंदी असो, मग घाईघाईत लावलेला GST असो आणि पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की 2010 ते 14 जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा कशाप्रकारे हे लोक गॅस आणि डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीबाबत बोलायचे, कशाप्रकारे रस्त्यावर यायचे। डॉलरची किंमत आम्ही 40 रुपये आणू, आज डॉलर 70च्या वर 72च्या वर गेलेला आहे, आज पेट्रोल 90च्या घरात गेलेला आहे। त्यामुळे आता हे सगळं असह्य होत आहे। आता समोर 4.5 वर्ष झाले आहेत, परत 6 महिन्यात इलेक्शन आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये या सरकारला धडा शिकवला पाहिजे। यासाठी आज काँग्रेसने हा बंद पुकारला, देशभर पुकारला आहे आणि मला आनंद आहे की राष्ट्रवादी पार्टी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनसे, माकप अशा सगळ्या पक्षांनी ह्या बंदला पुरस्कार केलेला आहे, आम्हाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आज बघताय की नांदेड शहर आणि नांदेड जिल्हा हा कडकडीत बंद आहे। यातून जनतेचा जे रोष आहे या सरकारवर हे दिसून येतं। हिंसक वळण लागलंच नाही, कुठंच हिंसक वळण लागलं नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे लोकांनी उत्स्फूर्तपणे हा बंद केलेला आहे, कुठे सांगायची गरजच पडली नाही। यापुढे या भारत बंद जो आहे आपण सांगितलं की गांधीगिरीप्रमाणे आंदोलन सुरू आहे, हो, यापुढे काय भूमिका असेल काँग्रेसची? नाही, आता हे सुरुवात आहे, आता लोकांचा प्रतिसाद आम्हाला कळलेला आहे। याच्या अगोदरही आम्ही रस्त्यावर होतो, तुम्हाला माहिती असेल की 6 महिन्यापूर्वी एक मोठा बैलगाडी मोर्चा आम्ही डिझेल पेट्रोलच्या दरवाढीच्या विरोधात काढला होता। त्याही वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक सामील झाले होते आणि ह्या वेळेला सुद्धा लोक सामील झालेले आहेत आणि खरं म्हणजे नांदेडची जनता ही 2014मध्ये सुद्धा काँग्रेसच्या सोबत होती, आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या सोबत होती। त्यामुळे आता काही वेगळं घडण्याची शक्यताच नाही, उलट आणखीन जोराने जनता आमच्या सोबत राहील। सर, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की शिवसेना सहभागी झाली नाही, सत्तेसाठी लाचार झाली, पण काय नाही, शिवसेनेचा कुठला स्टँड कसा कधी असेल हे त्यांनाच माहिती असतं। आज सरकारच्या विरोधात ओरडून पहिल्या दिवसापासून आपल्याला माहिती आहे 2014मध्ये पहिल्यांदा शिवसेना विरोधी पक्षात बसले, त्यांचा विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे झाले आणि महिन्याभराच्या आत ते मंत्री होऊन परत आले। म्हणजे गिनीज बुकमध्ये हा गेला पाहिजे की सगळ्या एवढ्या लवकर एखादा विरोधी पक्ष नेता सरकारमध्ये येऊ शकतो, हे शिवसेनाच करू शकते, बाकी कोणी नाही करू शकत। येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय परिवर्तन होईल? भाजप 100% ज्या पद्धतीने आज बंदला प्रतिसाद मिळतो आहे, ज्या पद्धतीने व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सगळेच विद्यार्थी, मला एक सांगा, समाजातला कुठला घटक खुश आहे यांच्यावर? प्रत्येक घटकाला होरपळून जातोय, महागाईमध्ये होरपळून जाते। सगळ्यात महत्त्वाचं हेच 2010 ते 14 UPA सरकारला त्यांनी कटघऱ्यात जे उभं केलं होतं ते महागाई
ब्लॅक मनी अशा सगळ्या गोष्टीवर ठेवलं होतं आणि ह्याच्यातून काहीच समोर आलेलं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिली होती त्याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. आणि नोटबंदी त्यांनी सांगितलं नव्हतं. GSTला त्यांनी सगळ्यात जास्त विरोध केला होता. आधार कार्डला सगळ्यात विरोध मोदींचा होता. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी आल्यावर लागू केल्या. आधार कार्ड लागू केलं, कॅशलेस म्हणले. आज नोटाबंदी फसली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे नोटाबंदी फसली आहे, परंतु ते कबूल करायला तयार नाही, जनतेची माफी मागायला तयार नाही की आम्ही चुकलो आहोत म्हणून. अशा प्रकारचे हे मुजोर सरकार आहे. आणि आपण पाहतोय की भाजपचे आमदार खासदार कशा प्रकारे वक्तव्य करतायत. सत्तेचा माज त्यांना आलेला आहे. काँग्रेसने कधी एवढ्या वर्षात झालं नव्हतं. 70 वर्षाची गोष्ट करतात मोदी. 70 वर्षात एवढा डॉलर कधी, एवढा रुपया कधी घसरला नव्हता. हे त्यांना सांगितलं पाहिजे की 70 वर्षात डॉलर एवढा वाढला नव्हता, रुपया एवढा घसरला नव्हता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे खरं. जैसा कि आप जानते हैं, जनाब अबू आसिम आदमी महाराष्ट्र सदर, इनकी हिदायत पर जगह जगहों के ऊपर पूरे महाराष्ट्र के अंदर जिस तरीके से सामान्य इंसान के ऊपर जुल्म हो रहा है, और जैसे कि पेट्रोल, डीजल और गैस और कई कीमतों के ऊपर ये बीजेपी सरकार आने की वजह से यहाँ पर कई किसान आत्महत्या कर रहे हैं. और पूरे महाराष्ट्र के अंदर ही नहीं, पूरे हिंदुस्तान के अंदर बढ़ती महंगाई के कारण यहाँ देश आंदोलन के ऊपर, भारत बंद के ऊपर हर जगह पर निवेदन दिए जाएंगे समाजवादी पार्टी की तरफ से. और हमारे कारगुजार सदर सैयद मोइन साहब की हिदायत पर यहाँ पर हर जगहों के ऊपर बंद का आह्वान किया गया. और यहाँ पर पूरे महाराष्ट्र के अंदर शहर अध्यक्ष, जिलाध्यक्ष यहाँ पर बंद का आह्वान किया है. और हमारे कायद अबू आसिम आदमी साहब बढ़ती हुई महंगाई के ऊपर विरोध कर रहे हैं. और पूरे विरोधी पक्ष नेता एक जगह आकर बीजेपी सरकार ने हर जगह पूरे महाराष्ट्र के अंदर इस तरीके से, जब से ये सरकार आई है, सामान्य इंसान परेशान है. और पहले तो नोटबंदी के ऊपर कई इश्यूज़ के ऊपर बीजेपी सरकार ने यहाँ पर पूरे इंसान को परेशानी कर दी है. जिस तरीके से पहले भी सरकार थी, पेट्रोल के दाम बढ़ चुके हैं, डबल हो चुके हैं. 64 रुपये था तो आज 68, 70, 80, 90, क्या ये 100 रुपये हो जाएंगी? ये सरकार बिल्कुल नहीं चलेगी. जनाब अबू आसिम आदमी साहब आगे भी धरने, आंदोलन वगैरह करेंगे और ये बढ़ती महंगाई को कम करने की कोशिश करेंगे. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती. तो सब्सक्राइब करना ना भूलें.